मग लोक म्हणतो देऊ, मग याचा अर्थ याला काय आता बोलून उपयोग आहे? त्याला काय आहे, त्या छगन भुजबळला धनगर बांधवात आणि मराठ्यात भांडणं लावायचे, हे काम तो करणार. गोरगरीब धनगर बांधवात आणि गोरगरीब मराठ्यात भांडणं लावून तो मोकळा होणार आहे आणि तो घरात बसणार आणि वाद लावणार. यांच्या लक्षात आहे ना आपण कोणासाठी काम करतो आणि हे वाढायला लागले. मी आत्तापर्यंत एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला बोललो नाही. याचा अर्थ असा नाही की मग त्यांनी काही पण करावं. गोरगरिबांच्या मराठ्यातून धनगरात वाद लावायचं काम तो करायला लागला मग हे लोक म्हणून. आता त्यांनी जाहीर सांगितलं आणि मी हे तुम्हाला 5 दिवसापूर्वी म्हणलो होतो ते पुरस्कृत आहे सरकारच्या, म्हणजे ते सरकारच आहे ना. त्यात एक दिवस पटण्यासारखी गोष्ट नव्हती त्या दिवशी, कारण मला ही खात्रीलायक माहिती मुंबईकडूनच मिळाली होती की हे 2-4 जण आहेत. आणखीन ते यावेळेला 2 जोडं भेटले. आमचे मराठे म्हणायचे त्यांना पहिल्यांदी की आमचं आरक्षणाचं तेवढं बघा, तेवढं आरक्षण द्या बरं का. तर ते भाषणं ठोकायचे तर आम्हाला, आम्ही मराठा विरोधी नाहीत. निवडणुका आले की जा आम्हाला मराठा विरोधी ठरतेत, मला जातीचं ठरीतेत. असं कसं काय होतंय? पडला की नाही बुरखा उघडा. मराठ्यांनी मतदान केलं, त्यांनी त्यांच्याच पक्षाचे मराठे हे त्यांना प्रश्न विचारित होते आणि त्यांच्याच पक्षाचे मराठे त्यांना अडवित होते की आमचं तेवढं आरक्षणाचा बघा. तर खांद्यावर हात ठेवून सांगत होते मी जातीवादी नाही, मी तसं नाही. मी निवडणुकीला उभा राहिलं की जातीवाद येतो, मग जात काढली जाते. आता उघडे पडले की तुमच्या भाषेवर आता आक्षेप घेतला जातो. तुमची भाषा खूप खालावत चालली आहे, खालच्या दर्जाचं बोलताय, शब्द वापरताय असं बबनराव तायवाडे म्हणाले. जर ही भाषा तुम्ही वापराल तर समोरचाही त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो की लक्षात? नाही भाषा काय खालची, हा पण काय आहे खालची काय आहे? धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊ नये खालची भाषा आहे. ओबीसी बांधवात मराठा बांधवात वाद होऊ नये ही खालची भाषा आहे. खालची भाषा म्हणजे काय? आणि तायवाडे भाऊ तुम्ही ज्या व्यासपीठावर होता त्याच्यावर काय होती? समान न्याय करायचं शिका तायवाडे भाऊ. आम्ही तुम्हाला मानतो, तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक वेळेस. शेंडके भाऊ असो, ते आणखीन दुसरे पडळकर भाऊ असो, तुम्ही जे 10, 12, 15 जण होतात त्या व्यासपीठावर काय होतं? छगन भुजबळ होता तेव्हा ते काय होतं? आय बहिणीपर्यंत गेले ना, वैयक्तिक गेलात ना. आणखीन आय बहिणी पोत गेलो नाही मी तुमच्या कुणाच्याच. वैयक्तिक जीवनात सुद्धा घुसलात ना तुम्ही आमच्या. तुम्ही ज्येष्ठ आहेत, तुम्ही समान न्याय करायला पाहिजे. किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते, या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयानं मोठे आहेत, या हिशोबानं तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता. त्या टायमाची भाषा ध्यानात नाही का तुमच्या? वैयक्तिक राजकारण असो नाही तर समाजकारण असो, वैयक्तिक कुणी बोलत नाही. एवढं तर ज्ञान मी लहान असून मला हाई. तुम्ही वैयक्तिक गेलात. काढा भाषण दे, कोयत्याने पाय तोडू, आम्ही अमुक अमुक करू. तुमच्या बापाचा आहे का महाराष्ट्र? बघा थोड्या. आणि ज्या भाषा आहेत त्या नाही सांगत फक्त मी. तुम्ही काढून बघा ते व्यासपीठावर भाषण केलेली शिव्या. काय भाऊ दिले.